नमस्कार. झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. तर मंडळी, आज आपण झकास रेसिपीमध्ये मस्त अशी झकास अंड्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. एकदम मस्त अशी चमचमीत तयार होते आणि एक सिक्रेट पदार्थ घालून आज आपण अंड्याची भाजी बनवणार आहोत. सिक्रेट पदार्थ कोणता यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया. अंड्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी अंडी उकडून घेतलेली आहेत. आता अंड्याला आपल्याला हलक्या हाताने थोडंसं चिरून घ्यायचं आहे. सगळी अंडी चिरून घेतल्यानंतर आपल्याला लगेच वाटण तयार करायचे. वाटण तयार करण्यासाठी आपल्याला तव्यामध्ये तेल घालून घ्यायचं. थोडंसं तेल घालायचं, त्यानंतर सुकं खोबरं घालायचं आणि आता हे खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याच तव्यामध्ये हे खोबरं बाजूला काढून घ्यायचं आहे. थोडंसं बाजूला सरकवायचं खोबरं. आता यानंतर कांदा घालायचा आहे आणि कांदासुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे. इथे मी मोठ्या आकाराचा कांदा उभ्या आकारात चिरून घेतला आहे, तो घातलेला आहे. आता कांदा भाजल्यानंतर यामध्ये लसूण घालायचा, अद्रक घालायचं, त्यानंतर धने घालायचं आणि आता सिक्रेट पदार्थ घालायचे आहे फुटाणे आणि त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि हे सर्व जिन्नस चांगले भाजून घ्यायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल की सिक्रेट पदार्थ हिने घातलाय तरी काय फुटाणे? तर फुटाण्यामुळे काय होतं तुम्हाला सांगते, भाजी एकदम चांगली मिळून येते, एकजीव होते आणि एक नंबर टेस्टी लागते. तुम्ही सुद्धा एकदा तरी फुटाणे घालून भाजी बनवा, अंड्याची एक नंबर लागते. आता यानंतर इथे मी टोमॅटो घातलेला आहे एक बारीक चिरून, तो सुद्धा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. इथे मी सर्व जिन्नस जे घेतलेले आहेत, मला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढे मी घेतलेलं आहे. जेवढा तुम्हाला रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथं कमी जास्त हे सर्व जिन्नस करू शकता. आता हे सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगलं हे वाटण वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेच फोडणी देऊन घ्यायची आहे भाजीला. यासाठी कढईमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला वाटलेलं वाटण घालायचं आणि हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅस मिडियम ठेवायचा. लक्षात ठेवा, इथं जर तुम्ही वाटण परतत असताना गडबड जर केली, वाटण जर व्यवस्थित तुम्ही परतून घेतलं नाही तर भाजीला व्यवस्थित टेस्ट येणार नाही. त्यामुळे काय करायचं, हे वाटण चांगलं परतून घ्यायचं. तर बघू शकता इथं आपलं वाटण चांगलं परतून झाले. आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. हळद, लाल मिरची पावडर, काळा मसाला आणि मी इथे एव्हरेस्ट मटण मसाला घातलेला आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे जे मसाले घातलेले आहेत आपल्याला चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. वाटण आपलं लपलपीत झालं पाहिजे, असं मस्त परतून घ्यायचं. जेवढं वाटण चांगलं परतून घ्याल तेवढी भाजी टेस्टी बनेल. त्यामुळे काळजीपूर्वक वाटण परतून घ्यायचं. वाटण चांगलं परतलं की यामध्ये उकडलेली अंडी घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची. त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचे. तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला लगेच मिक्स करून घ्यायचं आणि फुल गॅस करायचा आपल्याला इथेच. फुल गॅस केला की एक उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की लगेच बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवर आपल्याला ही भाजी फक्त 5 ते 7 मिनिटासाठी छान शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता 5 ते 7 मिनिट झालेले आहेत आणि भाजीला छान अशी तरीसुद्धा आलेली आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि लगेच गॅस बंद करूया. बघा मस्त अशी तरीबाज, बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी अंड्याची भाजी चमचमीत तयार झालेली आहे. झकास रेसिपीने झकास अशी भाजी बनवलेली आहे. तर मंडळी, सुटलं ना तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी अशी मस्त टेस्टी भाजी बघून, तर्रीबाज अशी भाजी बघून माझ्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि किचनमध्ये भाजीचा तर सुगंध दरवळत आहे. मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एका भाकरीऐवजी तुम्ही 2 भाकरी खाल अशी जर तुम्ही भाजी बनवली तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. तर मंडळी, अशाच एका नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.